नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता आणि समरूपता प्रकरणामधला पहिला प्रश्नसंच जो आहे संकीर्ण प्रश्नसंच 1 तो आपण बघतोय। या संकीर्ण प्रश्नसंच 1 मधली काही गणितं या अगोदर आपण बघितलेत। गणित क्रमांक 8 पर्यंतची गणितं या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितलेत। हे गणित सुद्धा बघितलेलं आहे, 8 नंबरचं गणित बघितलंय। आज आपण 9 नंबरचं गणित आणि त्या पुढची गणितं जी आहे ती बघण्याचा प्रयत्न करू। आणि ही व्हिडिओ जी आहे ती पुढे जाण्याच्या अगोदर किंवा आजचं लेक्चर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा। बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपण आज 9वा जो आहे ना, 9वा आणि त्याच्या पुढचे प्रश्न बघूयात। बघा हा 9वा प्रश्न, थोडासा आपण ब्राईटनेस जरा कमी करूयात। ओके, सगळ्यांना आता मी कमी दिसलो तरी चालेल, पण ही व्हिडिओ जी आहे ही गणित तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे। ओके, बघा याच्यामध्ये काय दिलंय या 9 नंबरच्या गणितामध्ये जर आपण नीट पाहिलं, एक मिनिट जरा परत आपण व्यवस्थित, एक मिनिट फक्त, हां यस ओके, हां या बघा या गणितामध्ये 9 नंबरचं जर आपण बघितलं तर काय दिलंय की त्रिकोण PQR मध्ये जो त्रिकोण PQR दिलाय, बघा हा जो त्रिकोण PQR आपल्याला दिसतोय, या त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काय दिलंय की PMQ आणि PMR हे कोन दुभाजक आहे। बघा इथे एक कोन दुभाजकाचं चिन्ह आहे, इथे एक कोन दुभाजक आहे, इथं आणि इथं हे कोन दुभाजक आहे। ओके, हा XM जो आहे, सॉरी PMQ आणि PMR चे कोन दुभाजक कोण आहे, बाजू PQ व PR ला X आणि Y बिंदूमध्ये छेदतात। ओके, म्हणजे ह्या कोन PMQ चा हा दुभाजक XM तो PQ ला X बिंदूत छेदतोय। ओके, आणि त्याचबरोबर कोन PMR चा कोन दुभाजक MY हा PR ला Y बिंदूमध्ये छेदतोय। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी ही एक कृती जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे, सिद्ध करायचं आहे आपल्याला। XY समांतर QR, ही XY आणि QR समांतर दाखवण्यासाठी आपल्याला एक कृती पूर्ण करायची। ओके, तर आता बघा या ठिकाणी काय दिलंय की सिद्धतेतील रिकाम्या जागा आपल्याला भरायच्यात फक्त। बघा PMQ मध्ये किरण MX हा PMQ चा दुभाजक आहे। आता हा जो MX जो आहे ना तो दुभाजक आहे, तो कोन दुभाजक असल्यामुळे सूत्र काय तयार होतं मित्रांनो, कोन दुभाजकाचं प्रमेय आपण वापरतो। कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होईल बघा बाबा, बघा इथे या कोनाचे 2 भाग झालेत, त्याचबरोबर त्या कोनासमोरची बाजू जी आहे PQ तिचे 2 भाग झालेत। काय बाबा, एक आहे PX आणि दुसरा आहे XQ, मग इथे लिहायचं PX छेद XQ बरोबर, हे गुणोत्तर। आणि उरलेल्या 2 बाजू कुठल्या, PM आणि MQ, म्हणून PM छेद MQ, PM छेद MQ। ठीक आहे, एवढंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। सूत्र तयार करता आलं पाहिजे। पहिला काय, PX छेद XQ बरोबर PM छेद MQ हे सूत्र आहे। आता त्याचप्रमाणे त्रिकोण PMR मध्ये, PMR म्हणजे हा जो त्रिकोण आपल्याला दिसतोय PMR, या PMR मध्ये हा आपला कोन दुभाजक आहे। मग इथं काय सूत्र तयार होईल, कोन दुभाजकाने या कोनाचे 2 भाग केलेत, त्याचबरोबर इथं पुढची जी एक बाजू आहे PR तिचे पण 2 भाग केलेले आहेत। काय 2 भाग झाले, PY आणि YR, मग इथं लिहायचं PY छेद YR लिहायचं, आणि बरोबर उरलेल्या 2 बाजू कुठल्या, PM छेद MR, PM छेद MR। ठीक आहे, एवढंच आपल्याला करायचं होतं आणि बाकी यांनी दिलंय। बाकी इथं काय दिलंय की बाबा M हा QR चा मध्यबिंदू आहे, M हा मध्यबिंदू असल्यामुळे काय झालं बाबा, इथं ह्या 2 बाजू काय झाल्या, एकरूप झाल्या, म्हणजे QM आणि MR एकरूप झालं। आता पुढे काय दिलंय ते आपण बघूयात कॅल्क्युलेशन। बघा या ठिकाणी हे एकरूप झालेत, कोण, QM आणि MR, QM आणि MR बघा, QM म्हणजे MQ, MR म्हणजे हा MR एकरूप दाखवलं या ठिकाणी। ओके, आणि PM आणि PM हे तर दोघं सारखेच आहे, म्हणजे ह्या उजव्या बाजू सारख्या आहेत, म्हणून त्यांनी काय दिलं, PX छेद XQ बरोबर PY छेद YR, PX छेद XQ बरोबर PY छेद YR। ओके, हे काय झाले बाबा, ही 2 गुणोत्तर सारखी, म्हणजे PX छेद XQ हे गुणोत्तर आणि त्याचबरोबर PY छेद YR हे गुणोत्तर, ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत। मग ही सारखी असल्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार XY समांतर QR, XY आणि QR समांतर झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार। तर अशा प्रकारे आपल्याला फक्त हे बॉक्स या ठिकाणी भरायचे होते, बाकी काय करायचं नव्हतं। ठीक आहे, आता आपण पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न बघूयात। त्या पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे, थोडंसं आता ब्राईटनेस आपण वाढवू। ओके, हा वा वा, आता जरा बरं वाटायला लागलं थोडी ब्राईटनेस वाढवल्यामुळे। बघा आता या प्रश्नात आपल्याला या ठिकाणी काय दिलं बघा, इथं जर आपण बघितलं नीट व्यवस्थित जर आपण एक विचार केला, हा याच्यामध्ये बघा आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या कोन B व कोन C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात। रेषा AX बाजू BC ला Y बिंदूमध्ये छेदते। ओके, तर त्याचबरोबर AB बरोबर 5, AB कुठे रे बाबा, हा AB जो आहे तो 5 दिलाय।
त्यानंतर AC बरोबर 4, AC कुठे, हा AC जो आहे तो मला 4 दिला आहे आणि BC बरोबर 6, हा संपूर्ण BC जो आहे तो मला किती दिलेला आहे, 6 दिलेला आहे. तर AX छेद XB, ॲक्च्युली XB नाही आहे इथं, XY. लक्षात घ्या इथं काय आहे, AX छेद XY ची किंमत काढायची, चुकून तिथं B झालेला आहे. आपल्याला कोणाची किंमत काढायची, AX छेद AY ची किंमत काढायची या ठिकाणी. ठीक आहे, आता ती आपण काढू. ती काढण्यासाठी आता आपण एक काम करूयात मित्रांनो, या आकृतीमध्ये आपण सूत्र कोणतं वापरू शकतो का, याचा आपल्याला फक्त एक सुरुवातीला थोडासा एक विचार करायचा. कुठलं सूत्र या ठिकाणी आपण वापरू शकतो. बघा इथं आपल्याला हे कोन दुभाजक दिलंय, म्हणजे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं कोन दुभाजकाचं सूत्र तुम्ही वापरा, ऑटोमॅटिकली आपल्याला उत्तर मिळू शकतं. बघा इथं वापरू आपण. कुठला त्रिकोण, बघा हा एक कोन दुभाजक आहे, हा कुठल्या त्रिकोणाचा कोन दुभाजक आहे बाबा, त्रिकोण ABY चा. 3 त्रिकोण आहे तसं बघायला गेलं की, एक आहे ABY हा छोटा त्रिकोण, दुसरा AYC हा दुसरा छोटा त्रिकोण आणि तिसरा ABC मोठा त्रिकोण. आपण सुरुवातीला हा ABY या त्रिकोणाचा विचार करू. ठीक आहे, त्रिकोण ABY मध्ये बरोबर, याच्यामध्ये आपल्याला काय दिले, BX काय झाला, कोन दुभाजक आहे. BX हा कोणाचा कोन दुभाजक आहे बाबा, कुठल्या कोणाचा कोन दुभाजक आहे, कोन ABY चा, ABY चा कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे. मग कोन दुभाजक आहे, मग कुठलं प्रमेय वापरणार आपण, कोन दुभाजकाचं प्रमेय. आणि म्हणून इथं लिहायचं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं काय सूत्र तयार होईल कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. तर बघा कुठल्या बाजूचे 2 भाग झालेत, AX छेद XY. बरं का, म्हणजे ह्या कोन B ने, कोन दुभाजकाने या समोरच्या बाजूचे AX आणि XY हे 2 भाग झालेत, मग ते लिहायचे AX छेद XY बरोबर बाजू उरल्या कुठल्या, AB छेद BY. AB छेद BY हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. याला आपण काय देऊ, नंबर 1 देऊन टाकू. या सूत्राला एक मस्त चौकट करा. सूत्र प्रत्येक फॉर्म्युला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, या सूत्राला जरा चांगली चौकट करून ठेवू आपण. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं, या ठिकाणी एक फॉर्म्युला मिळाला, आपण एक सूत्र लिहिलं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. तसंच आता पलीकडे जो काय आपल्याकडे एक त्रिकोण आहे, या पलीकडच्या त्रिकोणामध्ये बघा हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये सुद्धा हा कोन दुभाजक आहे. मग इथं सुद्धा आपण काय करू, कोन दुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी वापरू. कुठल्या त्रिकोणामध्ये, त्रिकोण AYC मध्ये किंवा ACY मध्ये. इथं लिहा त्रिकोण ACY मध्ये. आता याच्यामध्ये आपण काय करू, मी आता ते लिहित नाही बसत, इथं तुम्ही लिहायचं की बाबा किरण CX हा कोन ACY चा कोन दुभाजक आहे. म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होईल, AX छेद XY, सेम AX छेद XY बरोबर AC छेद CY, AC छेद CY. बरं, याला आपण नंबर देऊ 2. ओके, याला नंबर देऊ 2. सेम सूत्र, सेम फॉर्म्युला, सगळ्या गोष्टी आपण सेमच वापरलेल्या आहेत, जास्त काय विचार केलेला नाहीये. ठीक आहे, आता आपण काय करू, थोडंसं पुढे जाऊ आणि ऑब्झर्वेशन करू. आता बघा विधान 2 आणि 1चं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की बाबा बघा इथं AX छेद XY आणि AX छेद XY समान आहे. म्हणजे यांची जी दोघांची सुद्धा तुम्ही जर एक बाजू बघितली, कुठली बाजू, दोघांची सुद्धा डावी बाजू सारखी. म्हणून याचा अर्थ AY छेद YC आणि AB छेद BY दोन्ही सुद्धा सारखं आहे. म्हणून इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. इथं लिहा वाटलं असतं विधान 1 व 2 वरून आपल्याला लक्षात येतंय की बाबा ही दोन्ही गुणोत्तर सारखे आहे. AX छेद AY बरं का, AX छेद AY बरोबर AB छेद BY, AB छेद BY, AB छेद BY बरोबर AC छेद CY, AC छेद CY असं आपण या ठिकाणी काय करू शकतो, इथं लिहू शकतो. ठीक आहे, कारण तिन्ही गुणोत्तर सारखे आहेत. बघा AX छेद XY बरोबर AB छेद BY आणि AX छेद XY बरोबर AC छेद CY म्हणून आपण असं या ठिकाणी लिहिलं. आपल्याला AX छेद AY चं गुणोत्तर काढायचं, मग आपण काय लिहू, म्हणून AX छेद XY. ठीक आहे, AX छेद XY बरोबर. आता इथं ही 2 गुणोत्तर आहे ना, आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत असतो आपल्याकडे. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार या दोघांची वर आणि खाली बेरीज करायची. इथं लिहायचं AB अधिक AC भागिले BY अधिक CY, BY अधिक CY. इथं काय लिहा, समान गुणोत्तराचा सिद्धांत, समान गुणोत्तराचा
गुणोत्तराचा सिद्धांत आपल्याकडे आहे, समान गुणोत्तराचा सिद्धांत. गुणोत्तर सारखे आहे म्हणून आपण काय करू, सगळ्यांची बेरीज या ठिकाणी करू शकतो. आता या ठिकाणी बघा AB अधिक AC, AB किती 5 आहे, AC किती 4 आहे. AB 5 मध्ये किमती लिहा 5 अधिक AC किती 4 भागिले BY अधिक CY. बघा BY आणि CY या ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं तर हा BY आणि हा CY दोघं मिळून काय होतं, BC तयार होतं. दोघं मिळून आपल्याला काय तयार मिळणार आहे, BC मिळणार आहे. मग इथं डायरेक्टली आपण काय करू लिहू शकतो की बाबा BC, BY अधिक CY म्हणजे आपल्याकडे BC असतं. आता 5 अधिक 4 9 आणि BC किती आहे, BC आपल्याकडे 6 आहे. बघा इथं BC दिले 6 बरोबर. 9 आणि 6 कितीच्या पाड्यात येतात, 3च्या. 3 त्रिक 9 3 2 6 म्हणजे किती आलं बाबा, 3/2 म्हणजे आपल्याकडं, म्हणजेच याचा अर्थ AX छेद XY हे गुणोत्तर किती आलं, 3/2. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो, जास्त काही अवघड नाही आहे, तुमच्या लक्षात आला असेल. तर अशा प्रकारे आपण 10 नंबरचा प्रश्न बघितला. यानंतर पुढे 11 नंबरचा आणि इतर प्रश्न आपण बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर प्लीज अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करून ठेवा. आणि नवीन असाल यूट्यूब चॅनलवर, आपल्या अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन पटकन दाबून ठेवा. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे, इथं काय दिलंय, त्रिकोण ABCD मध्ये. या त्रिकोण ABCD मध्ये आपल्याला काय काय दिलंय बघा. या त्रिकोण ABCD मध्ये दिलंय AD समांतर BC. बघा AD आणि BC एकमेकांना समांतर आहे. कर्ण AC व कर्ण BD परस्परांना P बिंदूमध्ये, या ठिकाणी इथं P बिंदूमध्ये आपल्याला छेदतात. ओके. तर दाखवा की, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे या ठिकाणी की AP छेद PC बरोबर AP छेद PD बरोबर PC छेद BP हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. जे सिद्ध करायचं त्याला आपण कशामध्ये लिहित असतो, साध्यामध्ये लिहित असतो. जे सिद्ध करायचं त्याला आपण कशामध्ये लिहितो, साध्यामध्ये. ओके. साध्य, जे आपल्याला साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे, AP छेद ते लिहून टाका. साध्य जे करायचं ते इथं आपण लिहू, AP छेद, पांढरा आपण मार्कर घेऊ या ठिकाणी. ओके. हां एकच मिनटं. हां साध्य एक. ओके. इथं साध्य, हां साध्य काय साध्य करायचं आपल्याला, व्हाईट कलरचा आहे. हां AP छेद आपल्याला काय साध्य करायचं, PD आणि बरोबर PC छेद आपल्याला BP हे सिद्ध करायचं. ठीक आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला सिद्धता लिहायची आहे. मग आता सिद्धता लिहायला घेऊयात आपण. एकदम सोपा विषय मित्रांनो, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही आपण. ओके. सिद्धता आता आपण या ठिकाणी लिहायला घेऊ. बघा इथं आपल्याला काय सांगितलंय की या दोन गोष्टींचा जर विचार केला, इथं आपल्याला दिलंय AD समांतर BC. AD आणि BC एकमेकांना समांतर आहे. ओके. हे दोघं जण एकमेकांना, हा भाग आणि हा भाग एकमेकांना समांतर आहे. मग आता इथं आपण काय करू, दोन त्रिकोण आपण आहे ना समरूप दाखवण्याचा एक प्रयत्न करू. इथं PC आहे. ठीक आहे. समरूप दाखवू. हा जो वरचा जो त्रिकोण आहे एक आणि हा खालचा त्रिकोण, हे आपण समरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके. ते त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात हे दाखवलं की आपलं उत्तर ऑटोमॅटिकली निघतंय. बघा कसं, पहिलं डायरेक्ट लिहा, त्रिकोण वरती आहे APD व त्रिकोण दुसरा कुठला, BPC मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये. ओके. या दोन त्रिकोणांमध्ये काय बाबा, दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवा तुम्ही, बाकी काय नका दाखवू. कुठल्या दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवू शकता. बघा या दोघांमध्ये पहिली गोष्ट, हा बघा हा कोण आणि हा कोण हे दोघे जण एकमेकांचे विरुद्ध आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हा आणि हा विरुद्ध दाखवू शकता. ओके. आणि दुसरी गोष्ट बघा, हा झेड मध्ये येणारा, GTV मध्ये येणारे जे कोण आहेत, वितक्रम कोण, हा कोण इथला आणि हा कोण, हे दोन्ही कोण कशामध्ये येतात, GTV मध्ये, झेड मध्ये येतात. म्हणजे हे दोन वितक्रम कोण एकरूप आहेत. मग दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या की दोन त्रिकोण समरूप झाले, विषय संपला. मग आता आपण इथं ते दाखवूयात. पहिली गोष्ट असं लिहू, कोण, कुठला कोण बाबा, APD विरुद्ध कोण लिहू, APD एकरूप कोण, BPC एकरूप कोण कुठला, BPC, कारण हे कुठले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण. ओके. विरुद्ध कोण आहेत. ओके. विरुद्ध कोण. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याकडे दुसरे कुठले कोण बाबा, बघा आता हे मी तुम्हाला सांगितलं वितक्रम कोण. बघा हा एक कोण आणि हा कोण वितक्रम कोण झेड मध्ये येतात. मग याचं नाव काय बाबा, ADP कोण, ADP बरोबर कोण, PBC किंवा CBP कुठले कोण आहेत बाबा, वितक्रम कोण आहेत, हे
इथं लिहा तसं व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन कसे असतात? एकरूप असतात. ठीक आहे, झालं व्युत्क्रम कोन एकरूप. आता दोन कोनांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप झाले, म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण एपीडी. त्रिकोण एपीडी समरूप त्रिकोण बीपीसी. ओके, बीपीसी समरूप त्रिकोण बीपीसी कशानुसार? कोको कसोटी. तर आपल्याला लिहायची कोको कसोटी. कोको कसोटी. कोको कोला कसोटी नका करू, कोको कसोटी लिहा. कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. आता त्रिकोण समरूप झाल्यानंतर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणून आपण लिहू संगत बाजू, ज्या बाजूंची आपल्याला गरज आहे त्या संगत बाजू आपण या ठिकाणी लिहू. बघा, एपी आणि पीसी. एपी छेद पीसी, बरं का, एपी छेद पीसी बरोबर. एपीची गरज पण आहे आणि पीसीची गरज पण आहे. आणि डीपी छेद पीबी. डीपी छेद बीपी. डीपी छेद बीपी. बस, बाकी कोणाची गरज नाही. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपल्याला इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. ओके, आता आपल्याकडे बघा इथपर्यंत आपली गाडी आली. आता आपल्याला पुढे जायचं आहे. बघा, एपी छेद पीसी हे गुणोत्तर आपण लिहिलं या ठिकाणी. एपी छेद पीसी लिहिलं आणि डीपी छेद पीबी लिहिलं. ठीक आहे, पण आपल्याला काय पाहिजे? एपीच्या खाली काय पाहिजे? पीडी पाहिजे. आणि तो पीडी कुठे? इथं आहे, बरोबर. आणि पीसीच्या खाली, आणि त्याचबरोबर एपीच्या खाली पीसी पाहिजे, बरोबर. सॉरी, एपीच्या खाली आपल्याला काय पाहिजे? पीडी पाहिजे. पीडी, हा पीडी इथं आहे आणि इथं आपल्याला पीसी पाहिजे, जो पीसी इथं आहे. म्हणजे ह्या दोघांच्या जागा आपल्याला काय करायच्यात? बदलायच्यात. मग या दोघांच्या जागा आपण डायरेक्टली बदलू शकतो. त्याला आपण म्हणतो काय? अंतरक्रियानुसार या दोघांच्या जागा आपण बदलू शकतो. डायरेक्ट लिहू शकतो एपी छेद, हा डीपी गुणिले आहेत ना, इकडाला भागिले डीपी म्हणजेच पीडी, बरोबर. हा पीसी भागिले वर गेला गुणिले खाली आहे ना, तर तो वर जातो पीसी, आणि भागिले आपला हा बीपी जसाच्या तसा. म्हणजे जे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ते तुमचं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा प्रश्न सोडवू शकतो 11 नंबरचा, आणि अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण सिद्ध करू शकतो. ठीक आहे, आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 12 जो आहे बघा, 12वा प्रश्न. आता याला थोडंसं आपण ब्राईटनेस जरा कमी करू. या ठिकाणी तुम्हाला दिसलं पाहिजे सगळं ओके व्यवस्थित. हा बघा, या ठिकाणी 12 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विशेष करून आपण वेगळ्या कलरचा एक मार्कर घेऊ. कलर बदलू जरा थोडासा. ओके, बघा इथं काय दिलंय? आकृतीमध्ये एक्स वाय समांतर बाजू एसी. बघा, ही एक्स वाय आणि ही एसी जी आहे एकमेकींना समांतर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलंय 2ax बरोबर 3bx. 2ax, ax कुठं बाबा? ही इथं ax आणि बरोबर 3bx दिलंय. आणि xy बरोबर आपल्याला 9 दिलंय. xy बरोबर आपल्याला किती दिलंय? 9 दिलंय. तर एसीची किंमत काढण्यासाठी, एसीची म्हणजे ह्या एसीची किंमत काढण्यासाठी आपल्याला खालील कृती पूर्ण करायची. पहिली गोष्ट 2ax बरोबर 3bx. बघा या ठिकाणी तर आपल्याकडे ax छेद bx किती असणार आहे? बघा इथं दिले 2ax बरोबर 3bx दिले, बरोबर. आता समजा मी ax ला आपल्या जागेवर ठेवला, bx गुणिले इकडाला bx भागिले 3 आपल्या जागेवर ठेवला, 2 गुणिले इकडाला भागिले, म्हणजे ax छेद bx किती झालं? 3/2. म्हणून ax छेद bx किती आलं? 3/2 इथं आलं. आता योग क्रिया केली. योग क्रियामध्ये काय होतं की बाबा यांची बेरीज ax आणि bx दोघांची बेरीज इथं वर केली. बघा ax आणि bx, मग त्यांच्या समोर असणाऱ्या 3 आणि 2 यांची दोघांची इथं पण बेरीज होणार. आणि भागिले bx च्या समोर किती? 2 आहे, म्हणजे इथं भागिले 2 आले. ओके, मग आता काय झालं? ax अधिक bx. बघा ax आणि bx दोन्ही मिळून काय मिळतं? ab मिळतं. म्हणून इथे यांनी ab लिहिलंय. भागिले आपला हा bx तसाच्या तसा. आता 3 अधिक 2 किती? 5, आणि हे 2 आपल्या जागेवर. ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिकोण BCA आणि त्रिकोण BYX. बघा BCA त्रिकोण कुठला? BCA म्हणजे कुठला? BCA हा मोठा त्रिकोण आणि दुसरा हा छोटा त्रिकोण. हे दोन त्रिकोण काय दाखवले बाबा? समरूप दाखवले, BYX. आता हे कसे समरूपात असतील? समरूप कसे असतील? समरूपतेची इथं कोको कसोटी असणार. कोको कसोटी का असू शकते? कारण बघा या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर या दोन त्रिकोणांमध्ये B जो आहे तो सामायिक कोण आहे, म्हणजे हा एक कोण, आणि त्याचबरोबर x आणि हा a संगत कोण आहेत. ह्या दोन कोणांच्या जोड्या जरी एकरूप दाखवल्या तरी दोन त्रिकोण समरूप होतील, म्हणून कोको कसोटीनुसार समरूप. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून इथं लिहिलं BA छेद BX AC छेद AY लिहिलं. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात.
आता मला सांगा BA/BX किती, BA म्हणजेच AB आणि BX किती झालं 5/2 येतं इथं आपल्याकडे 5/2 आहे. मग आता AC आपल्या जागेवर जसा आहे तसा आणि XY ची किंमत किती बाबा 9 दिले. आता इथं तिरकस गुणाकार, आता AC ची किंमत नेमकी किती असणार ती या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून काढू. बघा AC गुणिले 2 2AC बरोबर 9 गुणिले 5 9 5 45. ओके AC आपल्या जाग्यावर 45 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडाला भागिले. मग AC बरोबर किती 45ला जर तुम्ही 2 भाग लावला तर तुमच्याकडे उत्तर येतं 22.5. तर इथं आपल्याकडे AC ची किंमत येईल 22.5. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे शेवटचा प्रश्न आहे या सराव संचामधला त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. थोडासा ब्राईटनेस त्यासाठी आपण वाढवू. हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नात आपल्याला काय करायचं बाबा बऱ्याचशा गोष्टी या प्रश्नात आपल्याला दिलेल्या दिसतात. ओके तर या बऱ्याच गोष्टींमधून बघा त्रिकोण ABC मध्ये कोण A 90 मापाचा दिलाय. बघा हा A जो आहे कोण तो 90 मापाचा आहे काटकोन आहे. त्याचबरोबर चौकोन DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वरती आहेत. आता हा चौरस आहे. चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू या सगळ्या बाजू एकरूप असतील. ठीक आहे. तर सिद्ध करायचं आपल्याला सिद्ध काय करायचंय DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी यांनी सांगितलंय की GBD आणि CEF. आता GBD म्हणजे हा त्रिकोण, CEF म्हणजे हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण समरूप दाखवा असं ते म्हणतात. ओके आणि त्याच्यानंतर GD एकरूप EF एकरूप DE दाखवा. आता बघा GD DE आणि EF हे सगळे एकरूप असणार आहे कारण हा चौरसाच्या सगळ्या बाजू आहेत. मग आपण त्या अनुषंगाने याला आपण काय करू सोडवायला घेऊ. पहिली गोष्ट आपण काय करू पक्ष लिहून घेऊ. चला पक्ष आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्या आपण पक्षात लिहितो. ठीक आहे. पहिला आपण पक्षामध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टी पक्षात आपण या ठिकाणी काय लिहू बघा पक्षात आपल्याला लिहिता येईल की चौकोन बघा चौकोन कुठला GDEF हा चौरस आहे. हा चौरस आहे. चौरस आहे. ठीक आहे. चौरस आहे. मग चौरस असल्यामुळे चौरसाच्या बाजू सगळ्या कशा असतात एकरूप असतात. म्हणून GD बरोबर DE बरोबर EF बरोबर GF या सगळ्या बाजू काय झाल्या एकरूप झाल्या. बस एवढंच लिहा. त्याच्यानंतर साध्य आपल्याला काय करायचं ते साध्य या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. साध्य आपल्याला काय सांगितलंय तुमच्या समोर आहे बघा. साध्य आपल्याला करायचंय की बाबा DE चा वर्ग बरोबर BD गुणिले EC. ठीक आहे. आता आपण सिद्धतेकडे वळूयात. साध्य झालं आता सिद्धता इथूनच लिहायला सुरुवात करू. सिद्धता आता याच्यामध्ये आपल्याला यांनी सांगितल्यात काही गोष्टी त्या करण्याचा आपण प्रयत्न करू. काय सांगितलं बाबा तुम्ही GBD व CEF हे दोन त्रिकोण समरूप दाखवा. समरूप दाखवल्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात दाखवल्या की आपलं उत्तर ऑटोमॅटिकली मिळतं आपल्याला. बघा कसं आता मला डायरेक्टली हा आणि हा समजा या त्रिकोणाला आपण नाव देऊ 1 नंबरचा त्रिकोण आणि याला नाव देऊ 2 नंबरचा त्रिकोण. हे दोन त्रिकोण मला डायरेक्ट समरूप दाखवता येणार नाहीत कारण ते खूप लांब आहेत. मग आपण काय करू मोठ्या त्रिकोणाचा आधार घेऊ. त्रिकोण CAB चा आधार घेऊ बरं का. बघा कसं काय CAB चा आधार घ्यायचा तर ते तुम्हाला सांगतो. बघा त्रिकोण CAB मोठा त्रिकोण आहे व त्रिकोण CAB आणि त्याचबरोबर आता त्रिकोण आपण काय म्हणू बघा CAB आणि त्रिकोण CEF मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये आपण पहिलं काय करायचं मोठा जो CAB आहे तो आणि हा 2 नंबरचा त्रिकोण समरूप दाखवा आणि त्याचबरोबर परत मोठा त्रिकोण आणि 1 नंबरचा त्रिकोण समरूप दाखवा आणि त्याच्यानुसार मग आपल्याकडे 1 आणि 2 नंबरचा त्रिकोण समरूप आपल्याला दिसू शकतात. आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये एक मोठा आणि हा छोटा हा 2 नंबरचा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण याच्यामध्ये बघा C जो आहे तो कॉमन आहे. हा काय बाबा कॉमन अँगल आहे. कॉमन म्हणजे सामायिक कोन. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो कोन C एकरूप कोन C कारण कुठला कोन सामायिक कोन. या ठिकाणी लिहायचं सामायिक कोन सामायिक कोन आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. झाला पहिला मुद्दा. दुसरा पॉइंट एक सामायिक कोन झाला. दुसरा बघा या त्रिकोणाचा हा जो कोन आहे तो 90 मापाचा असणार आहे कारण हा चौरस आहे म्हणून हा 90 मापाचा आणि मोठ्या त्रिकोणाचा A तर 90 मापाचा आहे. मग आपण लिहू कोन CEF बरोबर कोन
CAB बरोबर 90 अंश. ठीक आहे, झाला. म्हणजे दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. म्हणून आपण लिहू शकतो की बाबा त्रिकोण CAB समरूप त्रिकोण CEF नीट काढू CEF दोन त्रिकोण समरूप झाले. कुठली कसोटी, कोको कसोटी या ठिकाणी आपण लिहूयात, कोको कसोटी. ठीक आहे, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. आता जसं आपण हे दोन त्रिकोण घेतले, आता आणखी आपण दुसरे दोन त्रिकोण घेऊ बरं का. जसं आपण CAB आणि हा 2 नंबरचा घेतला, तसंच आता आपण काय करू, त्रिकोण CABच घेऊ. CAB मोठा त्रिकोण तर घ्यायचा, व त्रिकोण आता 1 नंबरचा त्रिकोण घेऊ. 1 नंबरचा कुठला, GDB किंवा BDG मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये. आता या दोन त्रिकोणांमध्ये काय काय कॉमन आहे. पहिली गोष्ट, जो B जो कोण आहे तो दोघांमध्ये काय बाबा कॉमन आहे या ठिकाणी. ठीक आहे, दोघांमध्ये कॉमन आहे. CAB आणि आपण म्हणू शकतो CAB आणि एक घेतला CAB आणि BDG, सॉरी CAB नको, हां बरोबर, CAB आणि BDG. ठीक आहे, या दोघांमध्ये आपल्याकडे काय काय कॉमन आहे, किंवा त्याचं नाव GBD असं देऊ, पण ठीक आहे काय हरकत नाही, काही दिलं तरी एकदम व्यवस्थित नाव देताना सुद्धा आपण यांना विचार करू. त्रिकोण CAB म्हणजे तुमचा जो काटकोन तो मध्ये घेतला होता बरं का, CAB मध्ये काटकोन मध्ये घेतला, व त्रिकोण दुसरा जो आपण त्रिकोण लिहू 1 नंबरमध्ये, त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो GDB. ओके, त्रिकोण GDB मध्ये काटकोन मध्ये घेऊ. काटकोन म्हणजे कोण, D जो कोण काटकोन आहे त्याला आपण मध्ये घेतला. आता या दोन त्रिकोणांमध्ये म्हणजे मोठा त्रिकोण आणि 1 नंबरचा त्रिकोण, या दोघांमध्ये काय समान आहे बाबा, B हा सामायिक आहे. बघा, मोठ्या त्रिकोणामध्ये पण B येतो आणि 1 नंबरच्या त्रिकोणामध्ये पण B येतो. मग कोण B, एकरूप कोण B, कारण काय बाबा हा सामायिक आहे. या ठिकाणी इथं लिहा सामायिक कोण या ठिकाणी झालं. आता त्याचबरोबर आपल्याकडं कोण बघा, जसा इथं 90 मापाचा दाखवला तसा इथे पण बघा, हा 1,90 आहे. मोठ्या त्रिकोणामध्ये A जो कोण आहे तो 90 मापाचा, आणि छोट्या त्रिकोणांमधला 1 नंबरच्या त्रिकोणामधला हा D कोण 90 मापाचा आहे. मग इथं लिहायचं CAB बरोबर कोण GDB बरोबर 90 अंश. ओके, मग त्याच्यामुळे आता काय झालं, हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. म्हणून लिहायचं त्रिकोण CAB समरूप त्रिकोण त्रिकोण GDB कुठली कसोटी बाबा, कोको कसोटी या ठिकाणी आपण लिहिलं. ठीक आहे, आता इथं तुम्ही बघा, या ठिकाणी आपण एक काम करू, इथं दोघांना दोन आकडे, दोन नावं देऊ दोन विधानांना. बघा कशी, इथं दोन त्रिकोण समरूप आहे, याला आपण नंबर 1 देऊ. इथं दोन त्रिकोण समरूप आहे, याला आपण नंबर 2 देऊ. ठीक आहे, 1 2 याला 2 नंबर दिलं. आणि यानुसार मग आता आपण काय करू, 1 आणि 2 वरून असं लिहू बाबा. 1 आणि 2 वरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. आता या दोघांवरून जर विचार केला तर बघा, CAB एकरूप CEF आणि CAB समरूप CEF, आणि त्याचबरोबर CAB समरूप GDB. आता CAB उजवी बाजू कॉमन आहे, डावी बाजू कॉमन आहे, म्हणजे ही उजवी बाजू पण, हे दोन त्रिकोण पण कसे झाले, समरूप झाले एकमेकांना. बरं ना, CAB ला CEF समरूप आहे आणि CAB ला GDB पण समरूप आहे. याचा अर्थ हे दोन त्रिकोण पण समरूप झाले. मग लिहायचं त्रिकोण CEF समरूप त्रिकोण GDB. ओके, कशावरून, विधान 1 व 2 वरून. आता म्हणून दोन त्रिकोण समरूप आहेत, तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आता यांच्या संगत बाजू लिहू. 1 नंबर आणि 2 नंबरचे जे काही त्रिकोण आहे आपले, बघा हा 1 नंबरचा त्रिकोण, हा 2 नंबरचा, यांच्या आता बाजू लिहू प्रमाणात. पहिली गोष्ट CE, बघा CE छेद या ठिकाणी लिहित असताना बघा, CE छेद आपण काय लिहिणार, CE छेद आपल्याला GBD आणि CEF म्हण CF. ठीक आहे, CE छेद आपल्याकडे काय असणार आहे, हा CE छेद GD. ठीक आहे, GD लिहिलं बरोबर, हा आपला CE छेद GD लिहिलं. त्याच्यानंतर आता आपण काय लिहिणार, EF छेद, बरं का, EF ची गरज आहे काय, तर बघा EF हा झाला तुमचा EF छेद काय लिहिणार, EF च्या जोडीला कोण आहे, BD या ठिकाणी लिहिलं, EF छेद
BD लिहिलं. ओके, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बाकी जोडी काय लिहायची गरज नाही, इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, हे लिहिलं. ॲक्च्युली CEF आणि GDB म्हणजेच हे GBD आणि CFE हे दोन त्रिकोण झाले. ओके, आता याच्यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात घ्या. CE जो आहे या ठिकाणी एकरूप काय काय आहे बाबा, DE, GD आणि EF हे सगळे एकरूप आहे आणि आपल्याला DE पाहिजे, म्हणजे DE जो आहे ना तो आपल्याला पाहिजे. मग आता CE जो आहे तो इथे आहे EC, बरोबर, त्याला काय बदलायचं नाही. आता GD जो आहे GDच्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता, DE लिहू शकता, बरोबर आहे. DE CE छेद GDच्या जागेवर आपण DE लिहू शकतो. का? कारण GD आणि DE एकरूप आहेत, पक्षात दिलेलं आहे, बरोबर. त्याचबरोबर EF आपल्याला इथं EF पाहिजे का, इथं नको, EF नकोय. मग तुम्ही EFच्या जागेवर पण DE लिहू शकता, कारण EF आणि DE एकरूप आहे. EFच्या जागेवर पण आपण लिहू शकतो DE. आणि जो BD जो आहे, BD पाहिजे का, इथं आपल्याला BD पाहिजे, मग इथं BD जसाच्या तसा लिहू. ओके, हे कशावरून बाबा आपल्याला, तुम्ही वाटलंच त्याला कारण द्या. याला कारण काय द्या, GD, DE आणि EF तिघं एकरूप आहेत. GD बरोबर EF बरोबर DE हे सगळे बाबा एकमेकांना एकरूप आहेत. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार DE गुणिले DE, DEचा वर्ग. ओके, आणि BD गुणिले CE, BD गुणिले CE, CE म्हणजेच EC हे आपलं सिद्ध झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा 13वा प्रश्न जो आहे तो सिद्ध करू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो मी बाजूला होतो थोडा, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. हां, ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण केलेला आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1, त्यामधला हा 13वा प्रश्न झाला आणि संपूर्ण आपला संकीर्ण प्रश्नसंच जो आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे तो आपला सगळा झालेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं जे प्रकरण आहे पायथागोरसचं प्रमेय, त्या पायथागोरसच्या प्रमेयामधले गणित जे आहेत सराव संच 2.1 जो आहे त्याला आपण सुरुवात करूया. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.